दोन बायकांच्या सोबत अनैतिक काम क्रीडा पुढे घडली भयंकर, ऐकूनच धक्का बसेल। सागर साहेबराव सोनवणे याच्या दहशतीला त्याचे आई वडील जसे वैतागलेले होते तसे गावातील अनेक लोकही त्याच्या दहशतीला वैतागले होते। आडदान वृत्तीच्या सागर पुढे कुणाचा टिकाव लागत नसे। अशा या सागरच्या एका महिलेसोबत नाजूक संबंध निर्माण झाले, पण त्याची ही आडदान दहशतीची वृत्ती पाहून ती गाव सोडून गेली। त्यानंतर दुसरीसोबतही त्याचे प्रेम संबंध निर्माण झाले, पण त्याचा स्वभाव इथेही नडला। तिचे लग्न लावून देण्यात आले। काही वर्षानंतर ही महिला आपल्या माहेरी राहण्यास आली, पण सागर तिला भेटायला जात असे। ही बाब तिच्या नातेवाईकांना खटकत होती। अशा रीतीने घरातच नव्हे, सागरने गावातही आपले शत्रू निर्माण केले होते आणि त्याची ही वृत्तीच त्याला मरणाच्या दारात घेऊन गेली। ह्या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला नक्की हाईप करा। सागर साहेबराव सोनवणे याची तो राहत असलेल्या निमखेडी या गावामध्ये मोठी दहशत होती। त्याच्यासोबत कोणी वाद घातला तर त्याला ते खपत नव्हते। त्याच्या हिटलरशाही वृत्तीमुळे त्याच्या नादी कुणी लागत नव्हते। जो कोणी त्याच्या नादी लागत असे त्याला तो हैराण करून सोडत असे। त्यामुळे सहसा त्याच्यासोबत कोणी बोलत नसे। प्रत्येकजण त्याच्यापासून 4 हात लांब राहणेच पसंत करत असे। सागर सोनवणे याचे काही वर्षापूर्वी गावातील एका महिलेसोबत प्रेम संबंध होते। सागर आणि त्या महिलेचे संबंध गावामध्ये चर्चेत आलेले होते। सागर सोनवणे याची दहशत आणि आपली इब्रत लक्षात घेत ती महिला निमखेडी गाव सोडून दुसऱ्या गावात राहण्यास निघून गेली होती। सागरच्या अशा मनमानी कारभारामुळे त्याच्या घरातील सदस्य त्याला पार वैतागून गेलेले होते। त्याच्या अशा वृत्तीमुळे त्याचे लग्न जमण्यास अडचणी येत होत्या। पालत्या घड्यावर पाणी या म्हणीप्रमाणे त्याला आई वडिलांनी समजावून देखील काही उपयोग झाला नाही। निमखेडी या गावातच सागरचा एक मित्र होता, संदीप बाविस्कर असे त्या मित्राचे नाव होते। मित्र असलेल्या संदीप बाविस्कर याच्या अगदी जवळच्या नातेवाईक तरुणीसोबत देखील सागरने प्रेम संबंध प्रस्थापित केलेले होते। अगदी जवळच्या नातलग तरुणीसोबत सागरने प्रेम संबंध प्रस्थापित केल्यामुळे संदीपच्या घरामध्ये वादाची ठिणगी पडलेली होती। ती नातलग तरुणी देखील सागरच्या नादी लागल्यामुळे संदीप नाराज होता। मात्र गावामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहायचे असल्यामुळे हिटलरशाही वृत्तीच्या सागर पुढे त्याचा मित्र संदीप शांत होता। काही वर्षांनी सागरच्या त्या नातलग तरुणीचे लग्न जमले। ती सासरी नांदण्यास निघून गेली, मात्र तरी देखील सागरचे तिच्यावर प्रेम सुरूच होते। काही वर्षांचा काळ उलटल्यानंतर संदीपची ती नातलग तरुणी पुन्हा निमखेडी या गावी माहेरी राहण्यास आली। त्यामुळे पुन्हा सागर त्या तरुणीच्या भेटीसाठी येऊ लागला। सागरचे चारित्र्य गावामध्ये सर्वांना समजून चुकलेले होते। त्यामुळे वयाची तिशी जवळ आली तरी त्याचे लग्न जमत नव्हते। त्याचा आडदांड स्वभाव हा देखील त्याचे लग्न न जुळण्यास कारणीभूत होता। आडदांड वृत्तीच्या सागर सोनवणेसह त्याच्या घरातील कुणाही सदस्याकडे साधा मोबाईल अथवा टीव्हीवरील चॅनेल बघण्यासाठी लागणारे रिसिव्हर नव्हते। प्रत्येक वेळी ते संदीपच्या मोबाईलचा वापर करत होते। दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास सागर सोनवणे याच्या मेव्हण्याला निमखेडी येथे टीव्हीवर मॅच बघण्यासाठी यायचे होते। त्यामुळे त्याने सागरचा मित्र संदीप याच्या मोबाईलवर फोन करून सासरी निरोप देण्यास सांगितले। संदीप बाविस्कर याने त्याच्या मोबाईलसह सागरचे घर गाठून त्याच्या आईचे आणि जावयाचे बोलणे करून दिले। आपल्याला टीव्हीवर मॅच बघण्यासाठी तुमच्याकडे यायचे आहे, तुमचा टीव्ही सुरू आहे का, अशी जावयाने सागरच्या आईला विचारणा केली। आमचा टीव्ही सुरू आहे, मात्र आमच्या टीव्हीला रिसिव्हर नसल्याची खंत तिने व्यक्त केली। जावयाला टीव्हीवर मॅच बघायची असल्यामुळे सागरच्या आईने एका जणाला त्याच्या टीव्हीचा रिसिव्हर देण्याची संदीपच्या मोबाईलद्वारे विनंती केली, मात्र पलीकडून त्याने टीव्हीचा रिसिव्हर देण्यास स्पष्टपणे नकार दिला। त्यामुळे सागर सोनवणे चिडला। संदीप बाविस्कर याने घरी येऊन त्याच्या मोबाईलद्वारे त्याच्या आईचे जावयासोबत बोलणे करून दिल्यानंतर टीव्हीच्या विषयावरून वाद सुरू झाले होते। संदीपने त्याचा मोबाईल आपल्या घरी आणला नसता
तर सर्व वादाच्या गोष्टी टळल्या असत्या असे सागरला वाटू लागले. तो आमच्या घरी वाद निर्माण करण्यासाठी मोबाईल घेऊन येतोस का, असा उलट प्रश्न सागर सोनवणे याने संदीपला केला. वास्तविक यामध्ये संदीपची कोणतीही चूक नव्हती. या वादामध्ये सागर सोनवणे याने संदीप बाविस्कर याला त्याच्या पायातील चपलेने मारहाण केली. सागर सोनवणे याची गावामध्ये दहशत असल्यामुळे त्याचा मित्र संदीप बाविस्कर हा सर्व प्रकार निमूटपणे सहन करत घरी आला. संतापाच्या भरामध्ये संदीप बाविस्कर याने मद्यप्राशन केले. सागर सोनवणे पुन्हा आपल्यासोबत वाद घालण्यासाठी येईल अशी शक्यता बळावल्याने संदीप बाविस्कर याने संतापाच्या भरामध्ये सागरला जन्माची अद्दल घडवण्याचा विचार केला. आपल्या जवळच्या नातलग तरुणीसोबत सागरचे सुरू असलेले प्रेम प्रकरण बघून संदीप मनातून चिडलेला होता. त्यामुळे वाटेत पडलेला रेती उपासण्याचा टिकाव संदीपने आपल्या हातात घेतला. काही वेळाने सागर सोनवणे हा रस्त्याने येताना संदीपला दिसला. तो दिसताच संदीप बाविस्कर याच्या रागाचा पारा चढला. अगोदरच मद्यपान केलेल्या संदीपने मुखात गुटखा घेतलेला होता. त्यामुळे त्याला मळमळ होऊन उलटी झाली होती. रात्रीच्या वेळी संदीप घरी असताना त्याला सागर सोनवणे घरी दुधाची पिशवी घेऊन जाताना दिसला. तो संदीप जवळ आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला. मद्यपान केलेल्या संदीपने सागर याला म्हटले की मी तुझी माफी मागून विनंती करतो की यापुढे तू माझ्या घरी येऊन माझ्याशी वाद घालत जाऊ नको. मात्र आडदांड वृत्तीच्या सागरने संदीपला चापटा मारण्यास सुरुवात केली. आता मी तुझ्या घरी जाऊन जोरजोरात भांडण करतो असे म्हणत सागर पुढे जाऊ लागला. सागरच्या अशा वागण्याचा आणि बोलण्याचा मद्याच्या नशेतील संदीपला राग आला. अगोदरच आपल्या जवळच्या नातेवाईक तरुणीसोबत त्याचे प्रेम संबंध आणि त्याच्याकडून नेहमी होणारी मारहाण या प्रकारामुळे संदीप फार वैतागलेला होता. याला वेळीच अद्दल घडवली नाही तर हा आपल्यासाठी कायमची डोकेदुखी होऊन बसेल असा विचार संदीपने केला. संतापाच्या भरामध्ये संदीपने वाटेत ठेवलेला रेती उपसण्याचा टिकाव उचलून सागर सोनवणे याच्या मानेच्या खाली मारून त्याला जमिनीवर आडवे पाडले. डोक्यावर आणि मागील बाजूने एकामागून एक हल्ले झाल्यामुळे जखमी सागर सोनवणे हा स्तब्ध होत रक्ताच्या थरोळ्यात खाली पडला. सागर सोनवणे हा अजिबात हालचाल करत नसल्याचे बघून संदीप बाविस्कर याने त्याच्या हातातील टिकाव उचलून नजीकच्या झाडाझुडपात फेकून दिला. सागर सोनवणे याने अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतलेला होता. अशा प्रकारे आडदांड वृत्ती असलेल्या सागर सोनवणे याचा अंत झाला होता. सागरला जेवे ठार केल्यानंतर संदीप वाटेतील शेकोटीजवळ गेला. त्या ठिकाणी असलेल्या एका जणाला त्याने ही सर्व हकीकत कथन केली. त्यानंतर पुढे गेल्यावर त्याला सागरची आई भेटली. तिने त्याला सागर कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर आपणास काही माहिती नाही असे उत्तर देत त्याने घर गाठून झोपी जाण्यास प्राधान्य दिले. दरम्यानच्या कालावधीमध्ये कुणीतरी सागर आणि संदीप या दोघांच्यामध्ये कडाक्याचा वाद झाल्याची माहिती तालुका पोलिसांना दिली. तसेच गावात देखील या घटनेची वार्ता पसरली. गावकऱ्यांनी लागलीच मयत अवस्थेतील सागरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सागर याला तपासून मयत घोषित केले. जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी लागलीच रुग्णालयामध्ये आणि घटनास्थळी धाव घेत शांतता प्रस्थापित करत कायदेशीर कार्यवाहीला सुरुवात केली. सागर सोनवणे याचा भाऊ विशाल सोनवणे व इतर नातेवाईकांनी संदीप बाविस्कर याचे घर गाठून त्याला घराबाहेर येण्यास भाग पाडले. संदीप घराबाहेर येताच जमावाने त्याला चोप देण्यास सुरुवात केली. तुम्ही लोक मला का मारहाण करत आहात असा प्रश्न त्याने सर्वांना केला. सागर सोनवणे याला का मारले असा त्याला प्रतिप्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी सागरला मारले नसून आनंदा उर्फ शेट्टी सकाराम ननवरे याने त्याला मारल्याचे सांगून संदीपने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पथक संदीप बाविस्कर याच्या घरी येऊन धडकले. त्यांनी संदीप बाविस्कर याला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. आपण सागरला मारले नसून त्याला आनंदा उर्फ शेट्टी ननवरे यानेच मारले असल्याची खोटी माहिती संदीपने पोलिसांना दिली. आपण केलेल्या मारहाणीमध्ये सागर सोनवणे याचा मृत्यू झाल्याचे संदीपला समजले होते. या घटनेबाबत मयत सागर सोनवणे याचा भाऊ विशाल सोनवणे
याने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला संदीप बाविस्कर आणि आनंदा उर्फ शेट्टी या दोघांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली। गुन्हा रजिस्टर नंबर 373/2025 भारतीय न्याय संहिता 103(1)(3)(5) नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला। नात्यातील तरुणीसोबत सागरचे असलेले प्रेम संबंध आणि त्याचे लग्न झाल्यानंतर देखील त्याचे घराकडे सतत येणे आणि त्याची सुरू असलेली दांडगाई व सततची मारहाण संदीपला खटकत होते। त्यातून संदीप बाविस्कर याने सागर सोनवणे याची हत्या केली। या हत्येमागे संशयित आनंदा उर्फ शेट्टी सकाराम नन्नवरे याचा कितपत सहभाग आहे याची देखील खातरजमा अधिक तपासामध्ये केली जात आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहेरे व त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत तसेच रामकृष्ण इंगळे, धनराज पाटील, गुलाब माळी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी, कैलास इंगळे, प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल दीपक पाटील, गणेश पाटील आदी पुढील तपास करत आहेत।